नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 12 एप्रिल आपण आलो पिंपळगाव संत कांदा मार्केटला। मित्रांनो, आवक आज थोडी कमी, टोटल आवक जर धरली मित्रांनो तर 600-700 मध्ये आवक आहे। तर मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्या चॅनल बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, स्टार्टिंगला तुम्हाला ट्रॅक्टरचा लिलाव बघायला मिळेल 6 मिनिटांपर्यंत, 6 मिनिटांनंतर तुम्हाला 12 मिनिटांपर्यंत पिकअपचा लिलाव बघायला मिळणार आहे। तर अर्धा दोघांचा टाकेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला भाव कळतील पिकअपमध्ये आणि ट्रॅक्टरमध्ये काय बदल झालाय। तर मित्रांनो, त्याच्या पुढचा लिलाव तुम्हाला उद्या सकाळी 7 वाजता बघायला मिळेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि उद्या पण व्हिडिओ बघा। उद्या आपण 3री-4थी लाईनीचा व्हिडिओ टाकणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला भाव बघूया। मित्रांनो, ट्रॅक्टरची लाईन आहे, पहिलीच लाईन आहे, पहिलाच नागे बघ शकता तुम्ही क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 1378 झाले, 1378 रुपीज। कुठला आहे कांदा? पालखेड मिरची 1378। आणि बियाणं कोणतं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे। कधी काढेल कांदा? 10 दिवस झाले। 1378। बरं, पुढं बघू। हे काय भाव गेलो? नमस्कार काका, काय भाव गेलं? 1300 रुपये झाले, 1300 रुपीज। पुढं बघू। हे काय भाव गेलं? 1151, 1151 रुपीज। कुठला आहे कांदा? कोकणगाव। बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे। कधी काढेल हो कांदा? 15 दिवस झाले। बरं, 15 दिवसाचा कांदा आहे। पुढं बघू। काय भाव गेला? इकडे कोण आहे? पुढं बघू। बघ शकतो तुम्ही क्वालिटी। काय भाव गेलो? 950, 950 रुपये झाले, 950 रुपीज। कुठला आहे कांदा? पिंपळगाव। बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रशांतचं बियाणं। कधी काढेल कांदा? 3-4 दिवस झाले। बरं, बघ शकतो तुम्ही। ओके, पुढं बघू। काय भाव गेलो? 1191, 1191 रुपीज। कुठला आहे कांदा? पालखेड मिरची। बियाणं कोणतं होतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे। बघ शकतो तुम्ही, पालखेड मिरचीचा कांदा आहे। कधी काढेल कांदा? परवाच्या दिवशी, 2 दिवस झाले। पुढं बघू। काय भाव गेलो? 1200 रुपये, 1200 रुपीज। 1200। कुठला आहे कांदा? खतवड। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे, खतवडचा कांदा आहे। कधी काढेल कांदा? 8-9 दिवस झाले। बरं, 8-9 दिवस झाले। पुढे बघू। काय भाव गेलो? 1300 रुपये, 1300 रुपीज। 1300। कुठला आहे कांदा? मात्रेवाडी। बियाणं कोणतं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे। कधी काढेल कांदा? 3 दिवस झाले। मात्रेवाडीचा कांदा आहे। पुढे बघू। बघ शकतो तुम्ही क्वालिटी। काय भाव गेला? 1099, लगभग 1100 रुपये झाले, 1100 रुपीज। कुठला आहे कांदा? कुंभारी। बियाणं कोणतं होतं त्याचं? बरं, कुंभारीचा कांदा आहे, 1099। आणि कधी काढेल कांदा? 8 दिवस झाले। बरं, 8 दिवसाचा कांदा आहे। पुढे बघू। काय भाव गेलं? 1191, 1191 रुपीज। 1191। कुठला आहे कांदा? कांदा कुठला आहे दादा? कांदा कुठला आहे? दावचवाडीचा कांदा आहे। बघ शकतो तुम्ही। बियाणं कोणतं होतं त्याचं? बियाणं कोणतं आहे? रेड फोरचं बियाणं आहे। आणि कधी काढेल कांदा? 2 दिवस झाले कांद्याला। ओके, रेड फोरचं बियाणं आहे। पुढं बघू। इकडे कोण आहे? काय भाव गेला काका? बरं, पुढं बघू। बघ शकतो क्वालिटी। काय भाव गेला? 1151, 1151 रुपीज। 1151। कुठला आहे कांदा? कुंभारी। बियाणं कोणतं होतं याचं? बेलाचं बियाणं आहे। कधी काढेल कांदा? 2 दिवस झाले। बरं, पुढं बघू। काय भाव गेला? 1051, 1051 रुपीज। 1051। कुठला आहे कांदा? चिंचखेड। बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती। कधी काढलाय कांदा? कालच काढले कांदा। पुढं बघू। काय भाव गेलं? 1136, 1136।
1136 गेला ना. 1136 रुपीज. कुठला आहे कांदा? कुंभारी. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. पुढं बघू शकता तुम्ही. गोल्टी काय भाव गेली हो? शेतकरी नाही. पुढं बघू काय भाव गेलं काका? 1216. 1216 रुपीज. कुठला आहे कांदा? खडक माळेगाव. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती पाणी. ओके. पुढं बघू काय भाव गेलं? 1451. 1451 रुपीज. 1451. 1451 बघू शकता तुम्ही. पावती 1451 रुपीज. कुठला आहे कांदा? चिंचखेड. बियाणं कोणतं होतं त्याचं? रॉयल पंचगंगा. कधी काढलाय कांदा? 3-4 दिवस झाले. बरं. पुढं बघू काय भाव गेलो? 1090. 1090 रुपीज. 1090. कुठला आहे कांदा? चिंचखेड. बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे. चिंचखेडचा कांदा आहे. कधी काढलाय कांदा? 8 दिवस झाले. बरं. 8 दिवसाचा कांदा आहे. पुढं बघू तर मित्रांनो लिलाव चालू झालाय. पहिली लाईनच्या अर्ध्यामधून स्टार्ट केला आपण. बघू शकतो क्वालिटी. 1185 रुपये झाले. 1185 रुपीज. कुठला आहे कांदा? रवळगाव. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. बरं. कधी काढलाय कांदा? 15 दिवस झाले ना. बरं. पुढं बघू काय भाव गेलं? कोण इकडं काय भाव गेलं? 1080 रुपये जाईल. बघू शकतो क्वालिटी. 1080 रुपीज. कुठला आहे कांदा? आडगाव. बियाणं कोणतं होतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. आडगावचं कांदा आहे. बघू शकतो तुम्ही. कधी काढला होता कांदा? 3-4 दिवस झाले. बरं. पुढं बघू काय भाव गेलं? उलटी 860 जायले. बघू शकतो तुम्ही. 860 रुपीज. कुठला आहे कांदा? सावरगाव. बियाणं कोणतं होतं त्याचं? येल्लोरचं बियाणं आहे. बघू शकतो तुम्ही. सावरगावचं कांदा आहे. कधी काढली गोल्टी? 8 दिवस झाले. बरं. पुढं बघू काय भाव गेली गोल्टी? 881. 881 रुपीज. 881. कुठली? शेलूपुरी. आणि कधी काढले कांदा? 15 दिवस झाले. बरं. पुढं बघू काय भाव गेलं? 1140. बघ 1140 रुपये झाले. कुठला आहे कांदा? दोनगाववाडी. 1140. 1140 रुपीज. दोनगाववाडीचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं त्याचं? येल्लोरा. कधी काढला कांदा? 8-10 दिवस झाले. बरं. पुढं बघ काय भाव गेलं? 1226 रुपये. बघू शकतो 1226 झाले. 1226 रुपीज. 1226. कुठला कांदा? करंजखेड. आणि याचं बियाणं कोणतं होतं? बेलाचं बियाणं आहे. कधी काढला कांदा? 5-6 दिवस झाले. बरं. कलर आहे. बघू शकतो. पुढं बघू इकडे कोण आहे? हे काय बघेल गोल्टी? 750 रुपये. बघू शकतो 750 रुपये. कुठले? शिरसगाव. याचं बियाणं कोणतं होतं? येल्लोरा. येल्लोरचं बियाणं आहे. बघू शकतो 750. 750 रुपीज. कधी काढली गोल्टी? 8-10 दिवस झाले. बरं. लाईन संपली. दुसऱ्या लाईनला चाललो आपण. तर दुसऱ्या लाईनला आलो आपण. पहिलंच ना घे. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलो? 950 जाईल. बघू शकतो तुम्ही. 950 रुपीज. कुठला आहे कांदा? शिरसाना. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती. कधी काढला कांदा? 8 दिवस झाले. बरं. शिरसाना. पुढं बघू शकतो क्वालिटी. हे काय भाव गेलो? 1100 रुपये जाईल. 1100 रुपीज. हा कांदा पण शिरसानाचा आहे. बरं. शिरसाना. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. पुढं बघू काय भाव गेलं? 1100 रुपये.
1100 1100 रुपीज. कुठला आहे कांदा? चेतेगाव. बियाणं कोणतं होतं त्याचं? बरं, चेतेगावचा कांदा आहे बघू शकतो. कधी काढला हो कांदा? 10 दिवस झाले का? बियाणं कोणतं होतं याचं? प्रशांतचं बियाणं आहे ना, बघू शकतो. प्रशांतचं बियाणं आहे, चेतेगावचा कांदा आहे. पुढं बघू काय भाव गेलं? 1060 रुपये झाले. 1060 रुपीज. कुठला आहे कांदा? शिवनाई. आणि बियाणं कोणतं होतं याचं? पंचगंगाचं बियाणं होतं बघ सर. कधी काढलाय कांदा? परवाच्या दिवशी. 2 दिवस झाले. पुढं बघू काय भाव गेलं काका? 1160 रुपये. 1160 रुपीज. मीडियम साईज आहे, एकसारखा माल आहे. 1160. कुठला आहे कांदा? गोरटन. आणि बियाणं कोणतं होतं याचं? इंडक्स. ओके. आणि कधी काढलाय कांदा? 8-10 दिवस झाले. इंडक्सचा बियाणं आहे. पुढे बघू काय भाव गेला? 1200 रुपये. 1200 रुपीज. कुठला आहे कांदा? बहादुरी. आणि बियाणं कोणतं होतं याचं? प्रशांतचं बियाणं आहे, बहादुरीचं कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? प्रशांत. कधी काढला कांदा? 8 दिवस झाले. बरं, पुढं बघू काय भाव गेली गोल्टी? 900 रुपये. 900 रुपीज. 900 रुपये गोल्टी. कुठले हो? सारोळा. आणि कधी काढली गोल्टी? गोल्टी काढून 8 दिवस झाले. बरं, 926 रुपये. पुढं बघू ही गोल्टी काय भाव गेली? 800 रुपये गोल्टी. 800 रुपीज. कुठले? सावरगाव. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं. कधी काढली ती गोल्टी? 1 महिना झाला. बरं, पुढं बघू काय भाव गेलो? 1060 रुपये. 1060 रुपये. बघ शकतो. 1060 रुपये. 1060 रुपीज. कुठला कांदा? वण्याचा कांदा आहे. मिक्स आहे बघू शकतो. मीडियम गोल्टी, मोठा कांदा. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? कधी काढेल? 15 दिवस झाले. 15 दिवस झाले. बरं, 15 दिवसाचा कांदा आहे. पुढं बघू